नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटीचा धनादेश सुपूर्द. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शिवसेनेच्या वतीनं देणगी देण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते 11 कोटी रुपयांचा धनादेश राम जन्मभूमी न्यासाचे सरचिटणीस चंपतराय यांना सुपूर्द करण्यात आला. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळानं अयोध्येला जाऊन चंपतराय यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीनं हा धनादेश त्यांना देण्यात आला. त्यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या वतीनं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला 11 कोटी रुपयांचा धनादेश दिल्याचं सांगितलं. अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते कायम म्हणायचे की जर मी पंतप्रधान झालो तर काश्मीरातून कलम 370 हटवेन आणि अयोध्येत प्रभू श्रीरामांचं मंदिर उभारण्याचं काम करेन. स्वर्गीय बाळासाहेबांचं ते स्वप्न आता पूर्ण होतंय. त्यामुळे प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत प्रमुख भूमिका असलेले श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतराय यांना मंदिर उभारणीसाठी निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीराम मंदिराचं स्वप्न अनेक पिढ्यांनी पाहिलं. अनेक शिवसैनिकांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला त्यात सक्रिय सहभाग घेतला होता. या सर्वांनी मिळून पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होत असून अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर तब्बल 500 वर्षांनंतर उभं राहतंय. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून या कामात शिवसेनेचाही खारीचा वाटा असावा या हेतूनं हा धनादेश देण्यात आला असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा क्षण असून आजच्या पिढीला आणि भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रभू श्रीरामांचे अयोध्यात जाऊन दर्शन घेता येईल याचं समाधान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या वतीनं अयोध्येला गेलेल्या शिष्टमंडळात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, समन्वयक आशिष कुलकर्णी तसंच पक्षाचे सचिव भाऊ चौधरी यांचा समावेश होता. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं असून या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचं निश्चित केलं गेलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्क प्रमुख संजय ढवळीकर यांनी शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचं ठरवलंय. अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आलंय. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि NDAमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय. अयोध्येत श्रीरामांचं भव्य मंदिर उभारलं जावं अशी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी ठाण्यातून चांदीची वीट अयोध्येला पाठवली होती. राम जन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचं स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळे पाहणे हे आपल्यासाठी परमभाग्याची गोष्ट असल्यानं अयोध्येतील या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असं शिंदे यांनी यावेळेला बोलताना सांगितलं असून अयोध्येला येण्याचं त्यांनी मान्य केलंय. महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा सेनेचे युवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय. लोकसभेतील उत्कृष्ट कामगिरीवरून संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचा वेगळा पॅटर्न राबवणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लोकसभेतही सर्वच कामकाजात सहभाग घेत असतात. त्यांच्या याच कौतुकास्पद कामगिरीवरून यंदाचा पुरस्कार डॉक्टर शिंदे यांना जाहीर करण्यात आला. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 17व्या लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या 5 सदस्यांपैकी एक ठरलेत.
2019 ते 2023 या कार्यकालात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी 556 प्रश्न उपस्थित केले. 67 चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि 12 खासगी विधेयक त्यांनी मांडली आहेत. 1999 या वर्षात स्थापन झालेल्या प्राईम पॉइंट फाउंडेशन या NGOला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी संसद रत्न पुरस्काराबाबत सूचना केल्या होत्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या सांगण्यावरून 2010 पासून लोकसभेतील आणि राज्यसभेतील सदस्यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल संसद रत्न पुरस्कार देण्यात येतो. दरवर्षी संसद रत्न पुरस्कार प्रदान केला जातो, तर संसद महारत्न पुरस्कार दर 5 वर्षातून एकदा दिला जातो. केंद्रीय मंत्री, निवडणूक आयोगाचे माजी सहसंचालक यांसारखे अनेक सदस्य या पुरस्कारासाठी नावांची शिफारस करत असतात. हा एक प्रकारचा नागरिक सन्मान समजला जातो. लोकसभा आणि राज्यसभा यातील कामकाजामध्ये घेतलेला सहभाग, उपस्थित केलेले प्रश्न, मांडलेले प्रस्ताव, संसदेतील उपस्थिती आणि एकूण दर्जेदार कामगिरीबद्दल हे पुरस्कार दिले जातात. म्हणूनच यंदाचा हा पुरस्कार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जाहीर झालाय. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलण्याचं आवाहन काही तरुण मंडळींनी शास्त्रीनगर नाक्यावर रविवारी सादर केलेल्या पथनाट्यातून केलं. रेझिंग डे निमित्त वर्तकनगर पोलिसांनी जनजागृतीपर उपक्रम हाती घेतलेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून हे पथनाट्य सादर करण्यात आलं. याप्रसंगी हे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस रेझिंग डेच्या अनुषंगानं रविवारी संध्याकाळी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम आणि संतोष गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 जानेवारी रोजी सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान शास्त्रीनगर नाका इथे पोलिसांचा नागरिकांशी संवाद या विषयावर पथनाट्य आयोजित केलं होतं. यावेळेला पोलीस उपनिरीक्षक अजय तिडके, सुरेश लोटे अंमलदार आणि गोपनीय अंमलदार यांच्यासह पथनाट्य सादर करणारे किरण नागती यांचे 10 ते 12 सहकारी सहभागी झाले होते. पोलिसांबद्दलची नकारात्मक भावना बदलून पोलिसांना मदतीसाठी पुढे आलं पाहिजे. यातून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालता येईल, एक चांगला समाज घडवता येईल असा संदेश यातून देण्यात आला. एखाद्या मुलीची छेड काढली जात असताना किंवा अनुचित प्रकार घडत असताना केवळ पोलिसांवरच जबाबदारी न टाकता साध्या वेशातील नागरिकांनीही कर्तव्य भावनेनं मदतीसाठी पुढे आलं पाहिजे असा संदेशही यातून देण्यात आलाय. केंद्र सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. 15 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून येत्या 26 जानेवारीपर्यंत यात्रा सुरू राहणार आहे. यावेळेला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी आधार नोंदणी कक्ष, मेडिकल चेकअप, उज्ज्वला योजना यांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातही पालिकेच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ ठिकठिकाणी जातोय. त्यानिमित्त आज ठाणे कोलवाड इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांबरोबर सकाळी ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधला. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पालिका प्रभाग क्रमांक 11 येथील जागमाता मंदिरासमोर कोलवाड इथे करण्यात आलं. यावेळेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांशी संवाद साधला.
रविवारी ठाणे शहर पोलीस अंतर्गत नौपाडा पोलीस स्टेशन आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील तब्बल 107हून अधिक सायकल प्रेमींनी यात सहभाग घेतला होता. इतकंच नव्हे तर या रॅलीत पोलीस उपायुक्त परिमंडळ, नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्यासह इतर पोलीस बांधवही पोलिसांनी देखील सायकल चालवली. त्यामुळे इतर सायकल प्रेमींचा आनंद द्विगुणित झाला होता. रविवारी सकाळी 7:30 वाजता चिंतामणी चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली. दगडी शाळा इथून उपवन मार्गे जाऊन पुन्हा चिंतामणी चौक येथे त्याची समाप्ती झाली. उपायुक्त गावडे यांनी रेसिंग डे निमित्त सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत सर्व सायकल प्रेमींचं कौतुक केलं. ही सायकल रॅली आयोजित करण्यात आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचा सिंहाचा वाटा आहे. अडचणीत 112 या क्रमांकावर पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सर्व सदस्य या सायकल रॅलीत पोलीस बांधव भगिनींच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी सहभागी झाले असल्याचं संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितलं. यावेळी व्यासपीठावर युवा NGO फाउंडेशनचे स्वप्नील मराठे, सिमरन ग्रुपचे दीपक बेंडोगळी, मनीस कॅफेचे मुथ्थू नायर, वरिष्ठ सायकल प्रेमी प्राध्यापक नारायण बोरसे, प्राध्यापक सुनील भुसारा इत्यादी उपस्थित होते. या सायकल राईड्सचं नेतृत्व भुसारा यांच्यासह गजानन दांगट, संकेत सोमणे, पंकज रिझवानी, लतिक कोलटकर, धनंजय तेलगोटे, अभिजित राजे, मीनाक्षी आणि काशीनाथ गायकवाड यांनी केलं. अजय नाईक यांनी सूत्रसंचालन केलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 11 कोटीचा धनादेश सुपूर्द. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं. आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर, कोलपाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.